बघा इकडे 12 प्रतिनिधी जो आहे त्याच्या पायात सूज नसल्या कारण दापोली संघाला 2-2ची पेनल्टी. ओके, कारण काय असते सगळं अगोदर क्लिअर करायला बैल असते, नंतर मला जमल्यानंतर फायदा नाही. हा त्यामुळे काही हरकत नाही आहे. सुमित पाटिल तैयार है गेंदबाजी की बॉर्डर संभालने के लिए और सामने है चेतन घरत और नौशलकर पे बालू घरत. ये जोड़ी काफी धमाकादार है, लेकिन पहली गेंद सुमित पाटिल की राइट आर्म राउंड विकेट से और लॉप किया गेंद को एक्स्ट्रा कवर के ऊपर, कैच इट, लेकिन पकड़ नहीं सके. मिलेंगे 2 रन. 2 रनों के साथ सावरकार टीम का खाता ओपन और 2 रनों के साथ चेतन घरत का भी खाता ओपन. स्कोर है 2. 9:37 मिनिटावर पहिला चेंडू टाकला गेल्याची दक्षता घ्या. पंचांना विनंती 9:37 मिनिट. पुन्हा आम्हाला सांगायला नको. तो इसी बीच यहां एक सिंगल के ऊपर डबल तो मिला है, लेकिन पहला मैंडेटरी पावर प्ले है. इस बीच और बढ़िया स्ट्रोक है, लेकिन गैप में गेंद चली गई है, लेकिन लॉन्ग ऑफ खिलाफ किल्डर का. ओ फिर से चेतन मैदान के क्रीज के अंदर वापस है. मिलेंगे इस गेंद के ऊपर एक सिंगल और स्कोर जाएगा 3 के घर में. 3 पे पहुंचे चेतन, 3 पे पहुंचे सावरकार टीम. इस ओवर की अभी भी 4 गेंदें शेष. पहला पावर प्ले है. एक खिलाड़ी कवर पॉइंट, एक खिलाड़ी गली में, एक शॉट थर्ड मैन, शॉट पॉइंट लेग, शॉट स्क्वायर लेग, मिड ऑन और इसी बीच एक शॉट एक्स्ट्रा कवर. ये दायरे के अंदर की फील्डिंग की हुई रचना का खेल है. 2 खिलाड़ी बाहर है, एक लॉन्ग ऑफ के ऊपर है, एक कॉर्नर के ऊपर. ऊंचाई ज्यादा दूरी कम, असंभव है. ओह गुड कैच, वेरी नाइस कैच को पकड़ा. कठिन था लेकिन उसे आसान बना दिया. पहला झटका, बालू अंडा लेके पैक पैक. और पहला झटका सावरकार टीम के बालू यानी कि जो बल्लेबाज जिसे हम कहते हैं ना कि आंध्र रसल के स्टाइल से खेलता है जब कई बार मैदान के ऊपर, लेकिन वो आज बेलपाड़ा के इस टूर्नामेंट में फेल हो चुका है. 0 रन बना के वापस चले गए हैं. टीम का स्कोर है 3, 1 विकेट के नुकसान पे. संदीप कोळी आणि चंद्रकांत ठाकूर यांना विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठावर या. बघा आमच्या पूर्ण पोलीस कर्मचारी इथून मात्र प्रस्थान करतात. मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतात. चांगला क्रिकेट खेळलात आणि अगदी चांगली मजा आली. नितेश घरत नाही बल्लेबाज. फोन येस थँक्यू. आपण आला चांगला खेळ केलात, कारण आपला फोन कोण ठेवू शकत नाहीये, नाही तर पूर्ण डिपार्टमेंट डायरेक्ट आतमध्ये जाईल. पण असं ते काही हरकत नाही. 3 अगदी मस्त मजा आली मैच मध्ये. आणि हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. एंजॉय नहीं तो सीरियस लोग अस्पताल में बहुत है. जल्दी सुबह कौन उठेगा किसी को कुछ पता नहीं है. इसे भी अगली बॉल और यार जेरो जाता इस बार कवर के ऊपर कैच इट. ओ माय गॉड, कैचेस विन द मैचेस. क्रिकेट में कहते पकड़ो कैच जीतो मैच. जब रोहित शर्मा का कैच छोड़ा था ना तीसरा पर्रा ने, तो 264 का कीर्तिमान रिकॉर्ड स्थापित हुआ. श्रीलंका से 2 बार मुझे फोन आता तीसरा पर्रा का, वो आज भी भुगत रहा है. क्या छोड़ना नहीं कभी भी. पकड़ो क्या जीतो मैच. ये इस बार देखा जाए शॉट है और कवर पॉइंट के ऊपर गेंद आ गई है. खिलाड़ी गेंद के पीछे, तब तक बल्लेबाज ने 2 रन इकट्ठा किया और 2 के साथ स्कोर आगे जाएगा सावरकर का 6 रन. 6 पे स्कोर, लॉस ऑफ 1 विकेट. और आखिरी गेंद शेष इस पहले पावर प्ले की. 4 ओवर का मुकाबला है. 20 मिनट में 3 या 15 मिनट में 3 ओवर खत्म करना है और 20 में 4 ओवर खत्म करना है. टाइम इज मनी. व्हाट अ शॉट, गुड शॉट. इट्स अ 4 रन. प्रगट झाला बैरीनाथ हा देव
विठ्ठलाची पालखी आणि भैरवनाथाची जत्रा बेलपाडामध्ये नेहमी असतो. सर्वांनी यायचा न विसरता. आणि पंचांना विनंती आहे, तारीख तुम्हाला सांगली जाईल व्हॉट्सअपवर. 12-13 तारीख बघा. 13 तारखेला सर्वांनी बेलपाडाला या. रविवार म्हणजे काही टेन्शन आहे, कसे पण या, जाताना टाईट होऊन जा. हा फक्त पॅट बांधून या संदीप पाटील. म्हणजे काय होणार, पडलं तरी बॉल कुठं लागणार नाही. 10 लॉस ऑफ 1. आणि आता इकडे आमचे राजन दादा यू कॅन गो, कारण दुटी महत्वाची आहे, नाही तर सकाळी पुन्हा कंपनीत प्रॉब्लेम. आणि प्रशांत माळी साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आणि नेक्स्ट मॅच जी आहे, या मॅच नंतर ती आपण तयारीमध्ये मॅच ठेवा. टाकीगाववरचे सानपाडा असा सामना. या मॅच नंतर आपल्याला सामने जास्त संपवायचे लवकरात लवकर. याची दक्षता मात्र तिन्ही पंचांनी घ्यायचं आहे. 10 लॉस ऑफ 1. और एक बार फिर से ऑन ड्राइव किया है, लेकिन गेंद लॉन्ग ऑन के ऊपर चली गई है. सीधे बल्ले से खेला हुआ शॉट, एक सिंगल के साथ स्कोर 11. अगर इंग्लिश में कमेंट्री चलती तो वो चल जाता जरूर, लेकिन 11 लॉस ऑफ 1 विकेट. लेकिन एक साइड से इस बार देखा जाए, जो बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर के चेतन, एक बार फिर से यहां लगभग देखा जाए, गैप में गेंद चली गई, चौका मिलेगा. 4 रन मैडी. और 4 के साथ स्कोर आगे जा रहा है 15. रन बोर्ड के ऊपर पूरी तरह से लोग टकटकी के साथ देख रहे हैं. शानदार शानदार आयोजन नियोजन. माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे ट्रॉफी 2025. व्हाइट जर्सी में जब खेलते हैं ना, तो आजाद मैदान की याद आती है मुंबई की, क्योंकि पहला क्रिकेट सफेद जर्सी में खेला. अभी रंगीन आया है. पहला जमाना चिट्ठी के ऊपर था, अभी जमाना उल्टा है. लाल मिर्ची हरा देट, याद आ गए तो फेसबुक के ऊपर बैठ. कलयुग का जमाना है. और इस बार देखिए पैरों के ऊपर गेंद, क्या अंदर आई थी गेंद, जबरदस्त बॉल फेंकी थी. मुझे मोहम्मद सयामी की याद दिलाई. जसप्रीत बुमराह भी इस बार जिससे गेंदबाजी करते हैं, उस तरह से ये डिलीवरी देखने को मिल चुकी है. 15 रन लॉस ऑफ 1 विकेट. चकमा दिया इस बार देखा जाए चेतन को. चेतन 13 पे खेल रहे हैं. सावरकर टीम का स्कोर है 15, 1 विकेट के नुकसान पे. इसी बीच सचिन की ये मेरे हिसाब से आखिरी 3 गेंदें शेष. फुल टॉस है, क्रॉस लाइन से खेला हुआ शॉट, और गेंद इस बार गैप में जरूर है, लेकिन फील्डिंग दापोली के माध्यम से अच्छा हुआ. थ्रो का खराब आया था, लेकिन बैकअप भी अच्छा है. मिलेगा सिंगल, और सिंगल के साथ स्कोर जाएगा 16 लॉस ऑफ 1. रन, 1 विकेट गॉन हो चुका है. आने वाले अभी तक 2 गेंदें शेष. और फुल टॉस है. इस बार देखा घुटना टेका है जरूर, लेकिन खेला है लॉन्ग ऑन के ऊपर. मिस टाइम शॉट हुआ, प्रॉपर कनेक्शन हुआ नहीं गेंद और बल्ले के बीच. मगर एक तो सिंगल जरूर मिलेगा. एक सिंगल के साथ सावरकर टीम का स्कोर है 17 लॉस ऑफ 1 विकेट. इस ओवर की मेरे हिसाब से आखिरी गेंद, अंतिम बॉल शेष, यानी कि शेवटचा चेंडू. आज गुरुवार है, साईं बाबा का वार है. इरादे लाख बनते और बन के बिगड़ जाते, लेकिन शिरडी वही जाते जिन्हें साईं बाबा बुलाते. टैप किया गेंद को जरूर, लेकिन मिड ऑफ दायरे के अंदर है. और इस बार हिटिंग जरूर हो चुकी है, लेकिन अंपायर प्रशांत जी माली साहब देखिए, उन्होंने कह दिया कि नॉट आउट. इसी के साथ ओवर हुआ खत्म. और पहले ओवर के समाप्ति के बाद इस बार स्कोर बोर्ड के ऊपर रन बन चुके हैं 18 रन. 1 विकेट गॉन हो चुका है, पहला विकेट गिर चुका है. और आने वाले 12 गेंदें शेष है. 12 गेंदों में सावरकर टीम का स्कोर कितना हो जाएगा ये देखना पड़ेगा. तमाशाइयों के बीच भरा हुआ ये खचाखच मैदान. और नेक्स्ट मैच, इस मैच के बाद होगा मेरे हिसाब से टाकीगांव बनाम सानपाड़ा के बीच टक्कर है. इस मैच के बाद दोनों कप्तान इनिंग के बाद टॉस करने के लिए हमारे मंच के ऊपर हाजिर हो जाए. कमेंट बॉक्स हमारा डिपार्टमेंट देखिए, पूरी तरह से कैमरा ने हमें कवरेज किया है, उसका हम हार्दिक हार्दिक स्वागत करें. ऐसा कैमरामैन होशियार चाहिए
जो हमें कवरेज कर रहे हैं, लोगों को दिखा रहे हैं, और यही है कि लोग भी देखेंगे कौन कह रहे हैं कमेंट्री, और ये महत्वपूर्ण है। और धीरे से एक बार फिर से हम मैदान के अंदर चल रहे हैं, लेकिन इसी बीच इस इनिंग का तीसरा ओवर कोटे का, इस बार देखा जाए पहला और पारी का तीसरा ओवर चिन्मय बॉलिंग ट्रैक के ऊपर है। 12 गेंदों का खेल शेष है। माजी केंद्रीय मंत्री माननीय रावसाहेब पाटिल दानवे ट्रॉफी 2025 हमारे महेश पाटिल साहब मुख्य आयोजक करते दिलदार शख्सियत महेश एंटरप्राइजेस इनके माध्यम से किया हुआ बेमिसाल बेचौड़ शानदार जानदार 24 कैरेट का असली आयोजन नियोजन। अप्रैल महीना जतरा है 13 तारीख को, लेकिन ये देखिए जतरा कैसी है क्रिकेट की। ओ क्या, ओ नो बॉल है। दिल के आर में आंसुओं में गपाई गया यार, दिल टोटे टोटे हो गया, छक्का। माफ बिंदास करो। संघाची धावा संख्या 25, अगली गेंद फ्री हिट। पूरी तरह से लोग इस मैच का गवाह हैं, और ये देखिए क्रिकेट हिंदुस्तान के गली गली में लोकप्रिय हो चुका है, और रायगढ़ ठाणे जिले के अंदर क्रिकेट का महासंग्राम चल रहा है। इस साल जो नाइट टूर्नामेंट हुई है वो मुझे नहीं लग रहा है किस साल में हुई। क्या साल है 2023-24 में मैचेस 24 और 25 में खतरनाक धुआं, और पूरी तरह से डे नाइट डे फॉर्मेट बिजी, लाइव वाले बिजी, अंपायर बिजी, कमेंटर बिजी, टीम वाले बिजी, स्पॉन्सर बिजी, आयोजक करता बिजी, स्कोरर बिजी। ये गई चौका, 4 रन डीजे। एकविरा माताजी जत्रा सुद्धा 4 तारखेला म्हणजे उद्या आहे। आज जागरण आहे आणि उद्या जत्रा आहे, आणि आई माऊलीचा उदय अख्ख्या या महाराष्ट्रामध्ये होणार आहे। जागृत आपल्या सर्वांची देवी, आगरी कोली कराडी बांधवांची देवी आई एकविरा माता कारले डोंगरावर बसलेली आहे माता। जेव्हा जेव्हा आपण हाक मारले तेव्हा तेव्हा ही माता आपल्यासाठी धावून आली, संकट दूर केलं आपल्यासाठी। आणि कदाचित हे पंच सुद्धा निघतील कदाचित सकाळी, उद्या सांगू शकत नाही। संघाची धाव संख्या 29-29। और ये गेंद चौका, भाग गई लॉन्ग स्टॉप के ऊपर चौवा, वाइट। ओहो, ये देख के हिंग लगे ना, फिट करे रंग चौका चौका। याच दरम्यान JNPTचे विश्वस्त आदरणीय सन्माननीय रवींद्रजी पाटील साहेब यांचं आगमन झालंय। त्यांचा आम्ही शब्दसुमनानं सर्वप्रथम हार्दिक सहर्ष स्वागत करतोय। त्यांच्या समेत तुम्ही स्क्रीनवरती पाहताय माधव शेठ घरत, एक दमदार नेतृत्व आणि व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे या उरण विभागामध्ये, आणि सातत्यानं ज्यांच्या कामाची ओळख ही राहिलेत आणि त्यांना तुम्ही ऑन द स्क्रीन पाहताय JNPT विश्वस्त, त्यांच्या समेत माधव शेठ घरत यांचं देखील आगमन। सहर्ष स्वागत आपलं। बिल्कुल, मेहमान हमारे लिए भगवान के समान है। हिंदू संस्कृति है अतिथि देवो भव। मेहमान हमारे घर के अंदर आते हो तो भगवान के समान होता है, और उनकी सेवा करना यह हमारा आद्य कर्तव्य है। व्हाट अ शॉट, देखो ना देखो मेरे लल्लू, उधर से आई चमक छल्लू, ऐसा मारा छक्का कि गेंदबाज का होश उड़ गया, हल्लो हल्लो खटे। स्कोर 40, लेकिन चेतन घरत का जलवायु जुम्बी सिकंदा कसी हुई, बेमिसाल बेछोड़ तूफानी पारी, वोड़े प्यारी। और पारी में देखिए क्या प्रेमनाथ भाई, आपका हार्दिक स्वागत। स्कोर इस बार 40, लॉस ऑफ 1 विकेट।
31 पे खेल रहे इस बार देखा जाए चेतन घरत। और इसी बीच अगली डिलीवरी इस ओवर की, वो मिस टाइम शॉट है लेकिन नो मैंस लैंड में सेफ है। मिलेंगे 2 चेतन को, तीसरे के लिए भागने जा रहे थे नितेश। लेकिन इस बार देखा जाए रन मिलेगा नहीं, लेकिन 2 रन पे संतुष्ट और स्कोर आगे जाएगा 42। आणि ह्याच्यानंतर सामना आहे टाकिगा वर्सेस सानपाडा। दोन्ही कॅप्टनला विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यायचं आहे, तर या इनिंग नंतर आपण तिथे टॉस करू। स्कोर 42, लॉस ऑफ 1 विकेट। एक तूफानी जबरदस्त पारी चल रही और गर्मी ज्यादा है, इसी तौर के ऊपर पसीना ज्यादा आ रहा है। चाहिए आपको पानी तो आप तुरंत पानी भी मंगवाइए, कोई रिस्क मत लो। क्रिकेट जितना आसान है उतना ही घातक है। 42 लॉस ऑफ 1 विकेट। क्या जबरदस्त एक बहादुर और बेमिसाल जिंदा दिल इंसान देखिए मिस्टर चेतन घरत, खूंखार मोड में है। और एक बार फिर से यहाँ मिड विकेट के ऊपर गेंद चली गई है, फील्डर मौजूद है। अक्रॉस लाइन से खेला हुआ शॉट, उतनी बढ़िया फील्डिंग और ये खतरा, ये बच गए। लग जाता निशाना चेतन बैक टू द डगआउट, लेकिन भाग्य ने साथ दिया और भाग्य बहादुर लोगों का साथ देता है। और गुड रनिंग बिटवीन द विकेट और 2 रनों के साथ स्कोर 44, लॉस ऑफ 1 विकेट। तीसरा ओवर जारी है। चिन्मय ती माल थोडी तिकडच घ्या, नाही तर पुन्हा जर रिटर्न आपल्या स्टेजवर तर सगळ्यांची पळापळ होईल। थोडी तिकडच घ्या, हा थोडी मागच घ्या, लावा आतमध्ये पण तिकडच लावा। व्हाट शॉट, गोइंग गोइंग, इट्स गॉन, हिट्स रॉकेट। गुड शॉट चेतन। और इसी के साथ 50 रन बोर्ड के ऊपर सावरखार टीम की 50 पूरी। और एक देखिए, एक शख्सियत मैदान के अंदर तूफान आया है, आंधी आया है, जिसका नाम है मिस्टर चेतन घरत। देखिए अपने तेवर दिखाते हुए, पसीना उनको आ रहा है लेकिन बॉलर के नट बोल्ट ढीले किए। 32 मुझे रन उन्होंने खर्च किए हैं, 41 पे कर रहे। चेतन घरत को 50 बनाने के लिए 9 रन चाहिए। ओह, इस बार या फंस गया जरूर। चेतन आए थे बॉल के मिडल इस बार देखा जाए, लेकिन ये वाइड बॉल है, बॉल के मेरिट के ऊपर चले आए थे, लेकिन टाइमिंग हुआ नहीं, गेंद खराब है। और स्कोर 51। चिन्मय का ओवर महंगा साबित हो रहा है। 33 रन दिए और एक क्रॉस लाइन से खेला हुआ शॉट, आड़े बल्ले से एक सिंगल जरूर मिलेगा। और एक सिंगल के साथ सावरखार टीम का स्कोर 52 के घर में ओवर की समाप्ति 3। आतमध्ये पाणी
याच दरम्यान आगमन होताना पाहायला मिळतं विकासाचा वनवे रावसाहेब दानवे साहेब जालन्याचे माजी खासदार रेल्वे मंत्रालय कोळसा मंत्रालय आणि दुसऱ्या मोदी मंत्रालय तत्खाण्यातील मंत्रालयाचे राज्यमंत्री आदरणीय सन्माननीय रावसाहेब दानवे साहेब महेश इंद्रपाजे आयोजित माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपल्याला रावसाहेब पाटील साहेबांचं आगमन आदरणीय सन्माननीय रावसाहेब पाटील दानवे साहेब यांचं आगमन अवघ्या काही क्षणामध्ये आपल्याला या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळेल. अफाट झुंजार नेतृत्व आणि कर्तृत्व ज्यांचं राजकीय पटलावरती राहिलंय, सामान्य घरामध्ये जन्माला आल्यानंतर अफाट नेतृत्व ज्यांनी निभावलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आश्वासक चेहरा म्हणून ज्यांची ओळख आहे असे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय रावसाहेब दानवे साहेबांचं आगमन रॉयल एंट्री तुम्हाला स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळेल. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अगदी जवळचे संबंध असणारे व्यक्तिमत्व विकासाचा वनवे जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. महाराष्ट्राचे लाडके नेते अगदी केंद्रीय मंत्री असा प्रवास विकासाचा वनवे रावसाहेब दानवे साहेब यांचं आगमन मंचाकडे होताना पाहायला मिळते. केंद्रीय मंत्री साहेब आज जी तुम्ही स्पर्धा पाहताय महेश इंद्रपाजे आयोजित माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री रावसाहेब पाटील साहेब दानवे चषक 2025 या स्पर्धेमध्ये साहेबांचं आगमन एक आदर्श व्यक्तिमत्व उत्तुंग कर्तृत्व ज्यांच्या स्थित आहे सुसंस्कृत आचरण आणि निस्वार्थी समाजकारण ज्यांच्या जगण्याची रीत आहे रावसाहेब दानवे साहेबांचं रॉयल आगमन आणि त्यांच्या समेत तुम्ही पाहू शकाल महेश शेठ पाटील दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि जी स्पर्धा तुम्ही अनुभवताय महेश इंद्रपाजे पुरस्कृत या स्पर्धेमध्ये रावसाहेब दानवे पाटील साहेबांचं आगमन हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. जिंकले जनाचे मन आहे विकासाचा वनवे आहे विकासाचा वनवे विकासाचा वनवे आहे विकासाचा वनवे आहे विकासाचा वनवे. जोरदार फटाके आतिषबाजीनं तुम्ही पाहू शकताय. ग्रामीण भागातील राजकारणाची उत्तम जाण आणि त्यावर पकड असणाऱ्या महाराष्ट्रातील खासदारांमध्ये रावसाहेब दानवे मंचावरती आगमन जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजीनं अगदी उरण पनवेल नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्याची अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा महेश इंटरप्राइजेस आयोजित माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे चषक 2025 एकदा जोरदार टाळ्यांचं स्वागत देऊया रावसाहेब दानवे साहेबांसाठी ज्यांचं आगमन आत्ताच काही क्षणापूर्वी मंचावरती झालंय. म्हणून नेहमी आम्ही उल्लेख करतो की ग्रामीण भागातील राजकारणाची उत्तम जाण आणि त्यावर पकड असणाऱ्या महाराष्ट्रातील खासदारांमध्ये रावसाहेब दानवे यांचं नेहमीच अग्रस्थानी नाव राहिलंय. साहेबांचा ग्रामपंचायत सदस्य ते केंद्रीय राज्यमंत्री असा स्वप्नवत प्रवास पाहायला मिळालाय आणि जालन्याचे माजी खासदार रेल्वे मंत्रालय कोळसा मंत्रालय आणि दुसऱ्यांदा मोदी मंत्रालय तत्खाण्यात मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून साहेबांचा हा प्रवास पाहायला मिळतो. आणि 1999 पासून ते 2024 पर्यंत सलग 5 वेळा जालना मतदारसंघातून लोकसभेवर साहेब निवडून देखील आलेत आणि भारतीय जनता पार्टीचे महत्त्वाचे सदस्य म्हणून त्यांची ओळख आहे. सबका साथ सबका विकास हे ज्या पक्षाचं ब्रीद वाक्य राहिलंय आणि त्याच पक्षाचे धडाडचे कार्यकर्ते आणि सलग 5 वेळा 1999 ते 2024 पर्यंत जालना मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आलेले आदरणीय सन्माननीय तुम्हा सर्वांचे प्रेरणास्थान रावसाहेब पाटील दानवे साहेब यांचं मंचावरती आगमन झालंय. हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. बेलपाडा नगरीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे साहेब यांचं आगमन पाहायला मिळतो. महेश शेठ पाटील सुदेश शेठ पाटील यांचं देखील त्यांच्या समेत आगमन तुम्ही पाहताय. A1 जोडी या स्पर्धेची ज्यांच्या कल्पक बुद्धीतून ही स्पर्धा साकारली गेली असे महेश शेठ पाटील महेश इंटरप्राइजेसचे सर्व आणि सुदेशजी पाटील साहेब यांना मी विनंती करेल की आपण काही क्षणामध्ये लगेच साहेबांच्या मुख्य सन्मानाकडे या ठिकाणी जाणार आहोत. जोरदार फटाक्यांची आतिषबाजी आणि मुख्य मंचावरती मान्यवरांचं सहर्ष स्वागत. ही महाराष्ट्राची भूमी आहे आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये कर्तृत्व आणि नेतृत्व ज्यांनी नेहमीच दमदार केलंय असे तुम्हा सर्वांचे प्रेरणास्थान
राजकीय पटलावरील एक मोठी ओळख म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे साहेबांचा इथे मुख्य सन्मान या मंचावरती केला जाईल. मी साहेबांना मंचावर येईल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येण्याची विनंती करतो. महेश शेठ पाटील, महेश एंटरप्राइजेसचे सर्व यांना मी विनंती करेल की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण साहेबांचा यथोचित मान सन्मान करूया. अगदी सुरुवातीलाच आपण उल्लेख केला की अगदी साहेबांचा ग्रामपंचायत सदस्य ते केंद्रीय राज्यमंत्री असा स्वप्नावत प्रवास आणि दुसऱ्यांदा मोदी मंत्रालय खाण्याचे मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून देखील साहेब बनलेत. आणि 1999 पासून ते 2024 पर्यंत सलग 5 वेळा जालना मतदारसंघातून लोकसभेवर साहेब निवडून आलेत. सबका साथ सबका विकास, भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व, खंबीर नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आहे आणि राजकीय पटलावरील एक मोठं नाव म्हणून रावसाहेब दानवे साहेबांची ओळख आणि आज त्यांचा मुख्य सन्मान या बेलपाडा नगरीमध्ये महेश शेठ पाटील एंटरप्राइजेस पुरस्कृत केंद्रीय मंत्री माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे चषकामध्ये इथे मुख्य सन्मान पाहायला मिळतो. वस्त्र अलंकार, सुगंधित पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण साहेबांचा हा यथोचित मान सन्मान या ठिकाणी करतो. हात कधी जनतेचा जो दिला तो शब्द कधी मोडलाच नाही. हात कधी जनतेचा सोडलाच नाही. देती सारे ग्वाही, देती सारे ग्वाही, सोबतीला उभे सारे जन हे. आहे विकासाचा बनवे, आहे विकासाचा बनवे, विकासाचा बनवे, आहे विकासाचा बनवे, आहे विकासाचा बनवे. एकर जागेचे मल्टी मॉडेल लॉजिस्टिक केली सुविधा मोठ्या उद्योगांची आणि केली नवरोजगार निर्मिती. झाले ऑरिक सिटीचे विधाते, PMIC चा लाभ जनता घेते. बघून घे नवलाई उत्कर्ष आज गाई, बघून घे नवलाई उत्कर्ष आज गाई. आनंदाने भरले आज मन हे. आहे विकासाचा बनवे, विकासाचा बनवे, विकासाचा बनवे, आहे विकासाचा बनवे, आहे विकासाचा बनवे. जबरदस्त बॅटिंग इकडे आपले सन्माननीय माजी केंद्रीय मंत्री माननीय रावसाहेब पाटील दानवे साहेब यांच्या माध्यमातून आणि क्रिकेटचा मनमुराद आनंद घेताना बघा. आणि हेच आहे मित्रांनो, क्रिकेट नसा नसामध्ये प्रत्येकाचे आहे. आणि आमचे दानवे साहेब सुद्धा यावेळी मात्र क्रिकेटच्या या मैदानावरचा आनंद घेतात. 2 चेंडू अगदी अप्रतिम मारले, 2 चेंडू जवळजवळ मिस झाले असते पण हा चेंडू बरोबर आहे चांगल्या पद्धतीनं. आणि हेच क्रिकेटवर मित्रांनो नितांत प्रेम आहे. अगदी माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे यांनी येऊन इथं अगदी आमच्या या त्यांच्या नावाची जी टुर्नामेंट आहे, त्यांच्या नावाचा चषक आहे, महेश एंटरप्राइजेस आमचे सन्माननीय महेश पाटील साहेब अगदी जवळचे व्यक्तिमत्व यांनी सर्वांनी घेतलेली मेहनतीच्या जोरावर ही टुर्नामेंट अगदी सक्सेसफुल होत आहे. स्क्रीनवरती तुम्ही अगदी सुशिक्षित आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून पाहू शकता. आदरणीय सन्माननीय रावसाहेब दानवे साहेबांची ही ओळख आहे. अगदी सामान्य घरामध्ये जन्माला आल्यानंतर अगदी जो प्रवास राहिलाय साहेबांचा प्रचंड मोठी ओळख म्हणून साहेबांच्याकडे पाहिलं जातं. असा स्वप्नवत प्रवास करणारे जालन्याचे माजी खासदार, रेल्वे मंत्रालय, कोळसा मंत्रालय आणि दुसऱ्यांदा मोदी मंत्रालय खाण्याचे राज्यमंत्री म्हणून साहेबांची ही ओळख पाहायला मिळते. आणि त्यांच्या समेत तुम्ही संपूर्ण आमचे आयोजक मेंबर्स हा यथोचित मान सन्मान पार पडल्यानंतर साहेबांनी क्रिकेटचा मनमुराद आनंद देखील लुटला. आणि या स्पर्धेतून रजा घेत असताना रावसाहेब दानवे पाटील साहेबांची रॉयल एंट्री पाहायला मिळते. त्यांच्या समेत तुम्ही सतीश शेठ मात्रे, युट्यूबर बेलपाडा गावचे यांना देखील पाहू शकता. अभ्यासू आणि सुशिक्षित व्यक्तिमत्व रावसाहेब पाटील दानवे साहेबांचं आगमन, ग्रामपंचायत सदस्य ते केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री असा स्वप्नवत प्रवास साहेबांनी आपल्या कारकिर्दीमध्ये साकारला. आणि त्यांचं आगमन झाल्यानंतर इथे बऱ्याचशा शुभेच्छा. यस, मॅचला सुरुवात करा. धावा झाल्या ते 52. आणि बघा सफेद गाडी आहे जी आपण बाउंड्रीच्या बाहेरच आहे. आणि चेतन 42 रन पे खेल रहे. एक बेजोड़ और दिलेर पारी सलामी बल्लेबाज की वीरेंद्र सहवाग स्टाइल से
तूफानी पारी चल रही, 8 रन चाहिए 50 के लिए। बॉल, ये देखिए 50 जो थी, अर्धशतक पूरा नहीं हुआ है, वापस जा रहे चेतन गरत निराश होके। तो शब्द कधी हात कधी जनतेचा, जो दिला तो शब्द कधी मोडलाच नाही, हात कधी जनतेचा सोडलाच नाही। देती सारे ग्वागी, देती सारे ग्वागी, सोबतीला उभे सारे जन हे, आहे विकासाचा वनवे, आहे विकासाचा वनवे, विकासाचा वनवे, आहे विकासाचा वनवे। धन्यवाद आमचे माजी केंद्रीय मंत्री माननीय रावसाहेब पाटील दानवे साहेबांनी इथं रॉयल एंट्री केली आणि इथून मात्र ते प्रस्थान करत आहेत। त्यांना खूप साऱ्या पुन्हा एकदा प्रवासासाठी मनस्वी शुभेच्छा। और यहाँ केतन की 50 नहीं पूरी हो चुकी है, लेकिन 42 रनों की एक उम्दा पारी खत्म हो गई है। जबरदस्त खेल दिखाया और 52 रन बोर्ड के ऊपर 2 विकेट के नुकसान पे सावरखार टीम का स्कोर है। और आखिरी जो गेंदबाज है नाम है प्रशांत कामले, जिनकी अभी तक 4 गेंदें शेष इस ओवर की। और नए बल्लेबाज मैदान के अंदर सुमित गरत। पांच गेंदें अभी तक शेष है। और एक बार फिर से फुलर लेन की गेंद थी, पैडल बैट के बीच में दूसरे के लिए भागने जा रहे हैं, खतरा बन सकता है। ओ माय गॉड, अंपायर क्या है, वह खतरा बनेगा या लगता है खतरा बन जाएगा, लगता है यहां आउट। और इसी के साथ लगभग देखा जाए विकेट नंबर 3 गॉन डीजे। माझे आईला निरोप देतय, न बघता तुझ्या नावानं घाट चढतय, न आई तुझ्या भेटीला गो येतय। चला, आणि इकडे मात्र दूसरे रन के लिए बल्लेबाज रनआउट के रूप में आउट हो चुके हैं। और टीम का टोटल स्कोर है 53। और अंपायर की भूमिका में हमारे प्रशांत माली सर और इस बार दीपक पाटिल जी अंपायर की ड्यूटी निभा रहे हैं, भूमिका निभा रहे हैं। हाल, चला आपण सन्मानित करूया। अगदी मंचावरती बराच वेळ झाला मान्यवर उपस्थित आहेत आणि और इसी के साथ ये बाउंड्री के बदले स्कोर जा रहा है 57। और इस ओवर के बाद आप जो सत्कार है उसके ऊपर बड़ी है, क्योंकि गेंदें बची हुई होगी मेरे हिसाब से 3 बॉल शेष। और 3 बॉल के बाद हम सत्कार करेंगे, क्योंकि इनिंग भी खत्म हो जाएगी, ना कोई बाधा हो जाएगी इस बार देखा जाए मैदान के अंदर कमेंट्री सुनाने में, क्योंकि खेल ही महत्वपूर्ण है। यस, सैम गरत पण सन्मानित करूया आदरणीय सन्माननीय माधव शेठ घरत साहेब, शिवसेना संपर्क प्रमुख रायगड जिल्हा, यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। दमदार व्यक्तिमत्व महेश इंद्रपाजेश सर्व महेश शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद देऊया। आदरणीय सन्माननीय माधव शेठ घरत साहेब, शिवसेना संपर्क प्रमुख रायगड जिल्हा, यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जातो। धन्यवाद साहेब, आपण या स्पर्धेचा भाग बनलात त्याबद्दल आपला विशेष हा सन्मान आम्ही करतोय। तदनंतर पुढचा सन्मान केला जाईल रवींद्र रामदास पाटील साहेब, JNPT विश्वस्त साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान करूया। नेहमीच साहेबांना क्रिकेटची प्रचंड आवड आणि नेहमीच प्रत्येक साऱ्या स्पर्धेमध्ये साहेब येत असतात आणि आज या स्पर्धेमध्ये देखील आपण आलात त्याबद्दल आपला आदरपूर्वक सन्मान आदरणीय सन्माननीय रवींद्रजी रामदास पाटील साहेबांचा इथे केला जातो। JNPT विश्वस्त आहेत। धन्यवाद साहेब, आपला देखील मनपूर्वक आभार। पुढचा सन्मान असेल उरण तालुका युवा मोर्चा अध्यक्ष तेजस शेठ पाटील यांना देखील मी विनंती करतोय। तेजस शेठ पाटील यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी महेश शेठ पाटील यांना पुन्हा एकदा विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते उरण तालुका युवा मोर्चा अध्यक्ष तेजस शेठ पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान, वस्त्र अलंकार, सुगंधित पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करतोय। महेश शेठ पाटील एक दमदार नेतृत्व, आत्ताच काही क्षणापूर्वी तुम्ही रावसाहेब दानवे साहेबांची देखील एंट्री पाहिली आणि फार मोठी ओळख आहे। आणि पुढचा सन्मान आपण करूया भारतीय जनता पार्टीचे नेते लीलाधरजी घरत यांचं देखील आगमन मंचावरती आहे। लीलाधरजी घरत यांना देखील आम्ही विनंती करतोय की या आपण आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल। पुढचा सन्मान आपण करतोय लीलाधरजी घरत साहेब, भारतीय जनता पार्टी। आणि जर स्पर्धा तुम्ही पाहिली तर सबका साथ सबका विकास
भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आज येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान घेतोय. विशेष धन्यवाद साहेब, आपण सारे उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपला मनपूर्वक हार्दिक आभार. यस स्वयं. शशी पाटील साहेब पूर्व विभाग अध्यक्ष यांचं देखील आत्ताच आगमन झाले आणि शशी पाटील साहेब भारतीय जनता पार्टी एक है तो नेक है हे पक्षाचं जे ब्रीद वाक्य राहिलंय, भारतीय जनता पार्टी सबका साथ सबका विकास, आणि साहेबांचा आपण सन्मान या ठिकाणी घेऊया. महेश शेठ पाटील यांना पुन्हा एकदा मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेत येणाऱ्या पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान करायचा आहे. या स्पर्धेचे आमचे A1 जोडी सुदेश शेठ पाटील आणि त्यांच्या समोर तुम्ही महेश शेठ पाटील या दोन्ही मंडळींना पाहताय. A1 जोडीच्या माध्यमातून हा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद साहेब, आपलं देखील मनपूर्वक आभार. भारतीय जनता पार्टीचे युवा तडफदार नेतृत्व आणि त्यांना तुम्ही ऑन दी स्क्रीन पाहताय, आपलं देखील मनपूर्वक आभार. या स्पर्धेमध्ये आपण आल्यानंतर 4 चांद लावण्याचं अगदी काम केलं, त्याबद्दल विशेष सन्मान या ठिकाणी आपला केला जातोय. बघा इकडे सावरकर संघाच्या टोटल धावा झाल्या 69 आणि दापोली संघाला 2 धावांची पेनल्टी ती इकडे आपण ऍड करतो, म्हणजे टोटल धावा होती सावरकर संघाच्या 71 आणि विजयासाठी दापोली संघाला 72 धावांचं आव्हान आहे 24 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा सांगतो की टोटल धावा सावरकर संघाच्या 69 आहेत, 2 धावांची पेनल्टी इकडे ऍड करतोय म्हणजे 71 होतील आणि 72 धावांची गरज आहे सावरकर संघाला, सॉरी दापोली संघाला. ओर टू संयम करत. प्रेम मडवी साहेब यांचं देखील आगमन झाले आणि त्यांचा आपण विशेष सन्मान या ठिकाणी करणार आहोत. प्रेम साहेबांना मी मंचावरती येण्याची विनंती करतोय. या साहेब आपला विशेष सन्मान या ठिकाणी महेश एंटरप्राइजेस पुरस्कृत बेलपाडा 11 बेलपाडा आयोजित या स्पर्धेमध्ये या ठिकाणी केला जाईल. रावसाहेब पाटील दानवे चषक 2025 ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपण देखील उपस्थित राहिलात त्याबद्दल आपला सन्मान या ठिकाणी करतात महेश शेठ पाटील. आणि तदनंतर विनंती केली जाईल संदीपजी कोळी साहेब यांचं देखील आगमन झालंय. संदीपजी कोळी यांना देखील आम्ही विनंती करतोय या आपण देखील आणि आपला देखील सन्मान या ठिकाणी स्वीकारा. संदीपजी कोळी यांना आम्ही विनंती करू या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. संदीपजी कोळी साहेबांचा या ठिकाणी विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. मी महेश पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा. सुगंधित पुष्पगुच्छ, वस्त्र अलंकार आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण साहेबांचा सन्मान करतोय. तदनंतर पुढचा सन्मान आहे चंद्रकांत ठाकूर साहेब यांचं देखील आगमन झालंय. प्रत्येक मान्यवराचा आपण या ठिकाणी सन्मान घेऊ, परंतु उपस्थित असणारे चंद्रकांतजी ठाकूर साहेब आणि त्याच्यानंतर विजयजी तांडेल साहेब नावाखाडी यांचं देखील आगमन झालंय. विजयजी तांडेल साहेब नावाखाडी यांना आम्ही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येण्याची विनंती करतोय. या विजयजी तांडेल साहेब आपला देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. अतिथी देवो भव ही परंपरा आयोजक जोपासतात आणि बारकाईने लक्ष आयोजकांचा येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याकडे आणि विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो. विजयजी तांडेल साहेब नावाखाडी यांना आम्ही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येण्याची रिक्वेस्ट करू. आपला सन्मान करतील महेश शेठ पाटील, या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक ज्यांच्या कल्पक बुद्धीतून ही स्पर्धा साकारली गेली आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. सुजीर शेठ ठाकूर यांना आम्ही मंचावरती येण्याची विनंती करतोय आणि श्रेयस ज्ञानेश्वर ठाकूर यांना देखील विनंती असेल आपण मंचावरती या. सुजीर शेठ ठाकूर यांचं आगमन झाले आणि श्रेयसजी ठाकूर यांचं देखील मंचाकडे आगमन होताना पाहायला मिळतं. त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. या केंद्रीय मंत्री चषकामध्ये आपण आलात. मुकाबला शीघ्र ही शुरू कीजिए, वक्त बर्बाद मत करो और जीतने के लिए 71, 72 हिमालय पर्वत तोड़ो मारो और ऐसा इस बार जगह समाचार लो कि बुलेटिन में और मजा आना चाहिए. क्या छोटू आलो. सुजीर शेठ ठाकूर यांचं आगमन झालंय. सुजीर शेठ ठाकूर यांना विनंती केली जाते आपण देखील या आपला विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल.
पहली गेंद और चौका मिलेगा बाउंड्री। चल दीजिए, ठोको, रोको, थांबो। हॅलो, सुधीर शेठ ठाकूर साहेबांचा आपण विशेष सन्मान घेतो या स्पर्धेमध्ये। साहेबांचं आत्ताच आगमन झालं आणि त्यांचा सन्मान करतायत महेश इंटरप्राइजेसचे सर्व महेश शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय। विशेष धन्यवाद साहेब, आपण देखील आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत। श्रेयश ज्ञानेश्वर ठाकूर राज यांना विनंती असेल, राज पाटील या पडल्या शुभ हस्ते श्रेयश साहेबांचा सन्मान केला जाईल। राज पाटील श्रेयश यांचा सन्मान करतील। आमचे महेश शेठ पाटील यांचे सुपुत्र आहेत राज पाटील आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातो। राज पाटील, प्रिन्स पाटील आणि राज पाटील हे दोन यांनी आर्यन पाटील हे 3 टोटल भाऊ पाहायला मिळतात आणि त्यांच्या वडिलांची स्पर्धा आपण अनुभवत्या। महेश इंटरप्राइजेसचे सर्व महेश शेठ पाटील एक दमदार नेतृत्व आणि त्यांच्या स्पर्धेमध्ये आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा सन्मान। किरणजी म्हात्रे यांचं देखील आगमन झालंय। किरणजी म्हात्रे यांना मी येण्याची विनंती करतोय। किरणजी म्हात्रे आपण आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी पुन्हा एकदा राज पाटील यांना विनंती करेल, राज पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे। किरण साहेबांचा सन्मान तुम्ही ऑन द स्क्रीन पाहता, विशेष सन्मान केला जातो। आणि जाऊया लगेच चला आपण मॅचला सुरुवात करूया आता। इथे फटका फसलाय, कॅचची संधी आणि खेळाडू आले डाऊन दी बॉल, विकीनं पकडलाय कॅच आणि यज्ञेश गरजच्या अकाउंट वरती ही पहिली विकेट्स 8 वरती 1। आदरणीय सन्माननीय संदीपजी कोळी साहेब यांना देखील आम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाण्याची विनंती करतोय। संदीपजी कोळी यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी राज पाटील यांना विनंती करतोय। संदीपजी कोळी, चला आपण सन्मान झालाय अगोदर, मनपूर्वक आभार। मॅच कडे आपण लक्ष वेधूया। टार्गेट टीम मोरिया 11 सावरकर टीमने धावा काढल्या तब्बल 69 काढले आणि आय थिंक पॅनल्टीच्या 2 आहेत, त्यामुळे 71 स्कोर बनला आणि 72 धावसंख्येचं भलं मोठं धावसंख्येचं डोंगर हे 24 बॉल मध्ये पूर्ण करायचंय। आज मोरिया 11 सावरकर टीमचा विचार केला तर चेतन गरतनं काय बॅटिंग केले, तब्बल 42 धावा चेतन गरतनं अवघ्या 16 बॉल मध्ये काढल्यात। दमदार बॅटिंग सध्याच्या घडीला तुम्ही विकेट किपरच्या भूमिकेमध्ये चेतन गरतला पाहता। दर्जेदार खेळाडू या उरण विभागातील एक नामांकित प्लेयर, स्टार खेळाडू म्हणून त्याची ओळख राहिली। तो आज ज्या पद्धतीने बॅटिंग केली, पुन्हा एकदा तो विश्वास दाखवला बॅटिंग मध्ये, काय दर्जेदार फटके पाहायला मिळाले। यज्ञेश गरतनं मागील बॉल वरती विकेट घेतले। नवीन खेळाडू आहे समीर, ऑन साइडला खेळून काढलाय, गॅप मोठी आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल जाईल सीम अपार, शेवटच्या बॉल वरती ठोकलाय खणखणीत षटकार। षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना अनुज इंटरप्राइजेस जय हनुमान दापोली टीमची धावसंख्या 1 खेळाडू बाद 14 धावा। पहा मान्यवरांची किती गर्दी तुम्हाला मंचावरती पाहायला मिळते। A1 क्वालिटीचं आयोजन, महेश शेठ पाटील पुरस्कृत, अगदी तुम्ही केंद्रीय राज्यमंत्री चषक अनुभवताय। केंद्रीय मंत्री ज्यांचं आत्ताच काही क्षणापूर्वी आगमन आपण पाहिलं, एक रॉयल एंट्री। सुरुवातीलाच आम्ही उल्लेख केला की राजकीय पटलावरती साहेबांची मोठी ओळख आहे, सलग 5 वेळा लोकसभेमध्ये निवडून आले आणि आता ऑन द स्क्रीन तुम्ही महेश शेठ पाटील यांना पाहताय, या स्पर्धेचे पुरस्कर्ते, त्यांच्या समेत त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। आजच्या रात्रीमधील या लॉट्स मधील खऱ्या अर्थाने ही पहिली मॅच म्हणूया आपण मंथन।
सतीश साहेबांचं आगमन झालं. मी सतीश साहेबांना विनंती करतोय आपण देखील मंचावरती या. दीपकजी ठाकूर उरण तालुका शिवसेना प्रमुख आहेत आणि त्यांचं देखील आगमन झालंय. दीपक सुदीप पाटील सुदीप पाटील यांचं देखील मंचाकडे आगमन आहे, ज्यांना तुम्ही महेश पाटील यांच्या समेत पाहता. आडव्या बॅटने उडवलाय. मिस टायमिंग आहे. फटका फसलाय. फाईन लेगला खेळाडू पोहोचले. डाऊन दी बॉल. पकडलाय कॅच. आणखीन एक विकेट. विकेट क्रमांक 2 अनुज इंटरप्राइजेस जय हनुमान दापोली संघाला लागलाय दुसरा धक्का. इथे फटका चांगला आहे. बॉल चाललाय सीमा रेषा पार. बालू करत गोलंदाजी ट्रॅक वरती तैनात आहे आणि त्याच्या विरोधात आक्रमण. षटकार. काही क्षणामध्ये आपण मान्यवरांच्या मुख्य सन्मानाकडे जाणार आहोत, ज्यांचं आगमन झालं. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला थांबवलाय. ओ डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला बालू करतनं. तो थ्रो थोडासा चुकीचा राहिला. रन्स एक्स्ट्रा मिळाले एक आणि काही गरज नव्हती. तो विकेट्स रन्स चांगल्या स्कोरबोर्ड वरती, त्यामुळे तेवढा फरक पडणार नाही सिंगल न देखील. आणि जर समीकरण आता मंथन पाहिलं तर धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात. 2 खेळाडू बाद 21 धावा. येणारे 14 बॉल आणि 51 धावेची आवश्यकता. सुदीप पाटील साहेब यांचं आगमन तुम्ही पाहताय. SRL रोड लाईन्स. आणि दीपकजी ठाकूर साहेब उरण तालुका प्रमुख शिवसेना यांचं देखील मंचावरती आगमन झालंय आणि त्यांच्या सन्मानाकडे आपण जाणार आहोत. पुढचा सन्मान आपण या ओव्हर नंतर घेऊ. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 21 वरती 2. मिस टायमिंग. फटका फसलाय. जितेश गरत बॉल मागे आलाय आणि पकडले कॅच. आणखीन एक विकेट. तीन खेळाडू बाद झालेत आणि संघाची अगदी नाजूक अवस्था तुम्ही अनुभवताय. फक्त 21 धावा. शेवटच्या आणखीन याच्यानंतर 12 बॉल, परंतु या ओव्हरचा 1 बॉल आणखीन राहिल्या. फलकावरती ओके 21 धावा पाहायला मिळतात. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी संपर्क साधा. विनंती करतोय आम्ही टाकीगाव आणि त्यांच्या विरोधात सानपाडा असा पुढचा सामना होणार आहे. विदिशा मरिया 11 सानपाडा आणि त्रिमूर्ती टाकीगाव ही पुढची लढत असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच टॉस साठी संपर्क साधायचा, कारण आमच्याकडे जास्त वेळ नाही आहे आजच्या रात्रीमध्ये. कारण 2 एक्स्ट्रा मॅचेस, पहिली मॅच शेवटच्या दिवसाची आपण खेळवली आणि त्याच्यानंतर जी मॅच आपण शो मॅच खेळवली ती पाहिली पोलीस कर्मचाऱ्यांची. आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. आता समीकरण राहिले अनुज इंटरप्राइजेस जय हनुमान दापोली संघाला हा सामना जिंकण्यासाठी येणारे अवघे 12 बॉल आणि 51 धावेची आवश्यकता. सुखाची छाया
खेळाडू कक्ष तुम्ही पाहताय. अनुजनर पाजे हनुमान दापोलीचे खेळाडू तिथे बसलेत, परंतु अगदी थोडासा निगेटिव्ह परफॉर्मन्स. बॅटिंग करत असताना देखील रन्स हव्यात तितक्या काढू शकले नाहीयेत. 21 धावा फक्त 2 ओव्हरमध्ये. गोलंदाजीमध्ये देखील बराच मार बसला. तब्बल 69 धावा, 2 रनची पॅनल्टी. 12वे खेळाडू शूजवरती नव्हते. अगदी छोटा 12वा खेळाडू आमच्या समेत. तो 12 चेंडू आणि 51ची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आता थोडीशी कठीण ही मॅच. बॉलिंग ट्रॅकवरती विकी घरत षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आलाय. लेफ्ट हँडेड हा गोलंदाज आहे. डावखुऱ्या त्याचा फिरकीचा गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. पहिला बॉल टर्न केला, बाहेर वळवला बॉल आणि क्लोज यष्टी रक्षक सुमित घरतला देखील आपण पाहू शकता. चांगली यष्टी रक्षकाची भूमिका. पहिला बॉल डॉट. ऍक्शन रिप्ले मध्ये असं MS धोनी फॅन आहे संदीप सर. सुमित घरत टाकीगाव टीमचे कॅप्टन इथे पोहोचलेत. सानपाडा टीम लगेच संपर्क साधा. इथे फटका चांगला, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं, परंतु तिथे चेतन घरत आडवा आलाय. पकडलाय कॅच. विकेट क्रमांक 4. 21 वरती चौथा धक्का. चला, त्रिमूर्ती टाकीगाव टीमचे कॅप्टन या सानपाडा संघाचा कॅप्टन आलाय. साजन घरत हा नवीन खेळाडू मैदानामध्ये चाललाय. 6व्या क्रमांकाचा बॅट्समन. 21 वरती 4 विकेट. दमखम पाहायला मिळाला नाही बॅटिंग मध्ये. तो आता समीकरण शेवटच्या उघे 10 बॉल 51 धावा. प्रत्येक बॉल आता षटकार मारायचा. जणू काही म्हणतं ही मॅच एकतर्फी चालली की का, कारण तेवढा इंटरेस्ट आता प्रेक्षकांना देखील ठाऊक आहे. सामना जिंकणं दापोली संघाला कठीण आहे. टेनिस क्रिकेटमधील मोठं नाव राहिलंय दापोली टेनिस क्रिकेटचं. आणि तो आज सध्याच्या घडीला जर परिस्थिती पाहिली तर थोडं विपरीत. आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक 2 सफलता प्राप्त केल्यात विकी घरतनं. हॅलो, चला, सानपाडा टीमचे कॅप्टन पोहोचलेत. त्रिमूर्ती टाकीगाव टीम. पुढची मॅच तुम्हाला खेळायची आहे, त्यामुळे रिपोर्टिंग करा कॅप्टन आपण. विकेट हॅट्रिकची संधी आहे. विकी घरत हा गोलंदाज. स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल. त्रिमूर्ती टाकीगाव संघाचे कॅप्टन आलेत आणि त्यांच्या विरोधात सानपाडा असा आपण टॉस करूया. मॅच क्रमांक पुढची. सुदीप पाटील साहेब SRL रोड लाईनचे सर्व त्यांना मी विनंती करतोय. इथे फटका चांगला. बॉल जाईल सीमारेषा पार. षटकार. पुढच्या मॅचचा आपण टॉस घेतोय आणि ते टॉस करण्यासाठी तुम्ही पाहू शकता सुदीप पाटील साहेब त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. बाउंड्री लाईन वरती नितेश घरत यंदाच्या हंगामामध्ये मोरिया 11 सावरकरसाठी नेहमीच उपयुक्त राहिला आणि तिथे आणखीन एक कॅच पकडलाय आणि खेळ होतील झेलबाद. पुढच्या मॅचचा टॉस केला आणि टॉस जिंकलाय. सानपाडा संघानं नाणेफेकी जिंकले आणि सन्मानाकडे आपण जाऊया. सुदीप पाटील साहेब SRL रोड लाईन्सचे सर्व त्यांचा आपण सन्मान करतोय. मी महेश शेठ पाटील यांना विनंती करेल की आपल्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आणि तदनंतर पुढचा सन्मान असेल उरण तालुका प्रमुख शिवसेना दीपकजी ठाकूर साहेब, शिवसेना उरण तालुका प्रमुख, त्यांचा आपण विशेष सन्मान या ठिकाणी करतोय. आणि त्याच्यानंतर जी मॅच होणार आहे त्याचा टॉस जिंकला विदिशा मरियाई 11 सानपाडा आणि त्यांना फाईट करणार आहे त्रिमूर्ती टाकीगाव. असा पुढचा सामना आपण अनुभवतोय. दापोली आणि सावरकर अशी ही सध्याच्या घडीला मॅच. अनुजंटर पाजेस जय हनुमान क्रिकेट क्लब दापोली आणि मोरिया 11 सावरकर.
तर पुढच्या मॅच मध्ये अपेक्षा करूया की एक चांगला सामना पाहायला मिळेल, कारण इथे 27 वरती 6 विकेट्स, शेवटचं षटक आहे लास्ट ओव्हर मध्ये, जवळजवळ मंथन 45 आवश्यकता, 6 षटकार मारले तरी सामना जिंकला जाणार नाहीये. जितेश घेरत बॉलिंग ट्रॅक वरती, पहिला बॉल वाईट. एक चांगल्या दर्जाची टीम पाहायला मिळते मोरिया 11 सावरकर. नेहमीच या टीमनं या उरण परिसरामध्ये आपला डंका वाजवला, परंतु आज त्यांच्या विरोधात पनवेलचं आव्हान होतं आणि सध्याच्या घडीला सावरकर टीम भारी पडली दापोली संघावरती. 6 चेंडू आणि 44 आवश्यकता. ओ वेगवान बॉल, ते सर्रार इन स्विंग आतमध्ये वळला आणि तदनंतर बॅट्समनला अचंबित केलं अगदी. डॉट बॉलची होईल सांगता. किती दर्जेदार गोलंदाजी सावरकर टीम. तो विशेष कौतुक करूया आपण चेतन घरत, विस्फोटक अंदाज, घातक फलंदाज, आणि आज ते पुन्हा एकदा सिद्ध केलं त्या खेळाडूनं. जवळ 42 धावा काढल्या. मिस टायमिंग फटका फसलाय, मोने आलाय बॉल खाली, विकेट मिळेल 7वी, फलंदाज बाद. बेलपाडा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष संतोषजी म्हात्रे साहेब यांचा आपण सन्मान करतोय. बेलपाडा गावचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संतोषजी म्हात्रे साहेब आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी मंचावरती केला जातो. चला कॅमेरामॅन फोकस करा. अगदी मान्यवर आपले उपस्थित झालेत आणि त्यांचा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सन्मान महेश शेठ पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय. या स्पर्धेचा जर तुम्ही विचार केला तर समोरच्या अगदी स्क्रीन समोर तुम्ही पाहताय रावसाहेब दानवे साहेबांचा बॅनर्स, त्याच्या सभोवताली सतीश शेठ म्हात्रे, आणि स्पर्धेचे मध्ये भारतीय जनता पार्टीचं प्रचंड मोठं योगदान देखील आहे. तुम्ही लोकनेते पनवेलचे भाग्यविधाते रामशेठ ठाकूर साहेब यांचा देखील बॅनर्स पाहताय. पनवेलचे दमदार फोर्ट्रिक आमदार प्रशांतदा ठाकूर, त्याच्या समोर तुम्ही उरणचे आमदार महेश शेठ बालदी साहेब यांना देखील पाहू शकता. बालारामजी पाटील यांचा देखील बॅनर्सवरती तुम्ही फोटो पाहताय. आणि संपूर्ण आमचे बेलपाडा 11 बेलपाडा टीमचे आयोजक यांना देखील आपण मंचावरती पाहू शकता, त्यांचं देखील योगदान. चांगली मॅच, लॉफ केलाय बॉलला, बॉल चाललाय, पकडलाय कॅच, विकेट्स आणखीन एक आली. पुन्हा एकदा मोन्याने पकडला कॅच. या मॅचकडे तेवढं कॉन्सन्ट्रेशन नव्हतं, कारण बरीचशी मान्यवरांची देखील गर्दी पाहायला मिळते. सन्मानित केला मी मान्यवरांना. पण पुढच्या मॅचसाठी आपण एक बिग बॅटल त्रिमूर्ती टाकीगाव आणि त्यांच्या विरोधात पुढच्या मॅचमध्ये खेळताना पाहणार आहोत. विदिशा मरिया 11 सानपाडा या संघाला खेळताना पाहणार आहोत. नवी मुंबई परिसरातील संघ आणि एकीकडे उरण परिसरातील त्रिमूर्ती टाकीगाव हा संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. आजचा जो लॉट्स आहे ओडाफोन वाल, सुरुंगपाडा, कोंबड बुजे, ओमकार 11 जांभूलपाडा, आजच्या मॅचेस आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 2 दिवस स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. पहिल्या रात्रीमध्ये आपण हंसी 11 प्रिन्स 11 जीवदानी बामण डोंगरी आणि कालची रात्र गाजवले गावदेवी साई टीमनं हे संघ सुपर 5 साठी क्वालिफायर झाले. आणि आजच्या रात्रीमध्ये जो लॉट्स तुम्ही पाहताय, आज चांगले चांगले संघ प्रतियोगितेमध्ये खेळतायत. शॉर्ट पिच बॉल, इथे देखील चांगली लेंथ, डॉट बॉल. आता प्रेशर पूर्णपणे एकतर्फी या मॅचमध्ये, हवी तशी बॅटिंग पाहायला मिळाली. ज्या ताकदीचा मंथन हा संघ आहे दापोली म्हटलं की क्रिकेटची एक वेगळीच दहशत प्रेक्षकांना ठाऊक होती, पण या मॅचमध्ये तेवढा दमखम नव्हता. 4 चेंडू हाताळले, 2 खेळाडू बाद केले आणि अवघी एकच धाव. जितेश आणखीन एक चांगला बॉल. आज डायरेक्टली ठरवूनच आले जितेश की ना शेंडा ना दांडा, डायरेक्टली बुंदा, अगदी खोलात बॉलिंग करतात. पहा किती वेग आहे, प्रचंड वेगवान गोलंदाजी. आज सर्व घरत बंधून कमाल केली. जितेश घरत, विकी घरत, सुमित घरत आणि त्यानंतर बॅटिंग मध्ये आपण चेतन घरतला देखील पाहिलं. इथे फटका फसलाय, कॅचची संधी आणि विकेट मिळाली. आणखी ओव्हर मध्ये 3 विकेट्स घेतल्यात आणि एकतर्फी हा सामना जिंकलाय मोरिया 11 सावरकर टीम. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक दापोली. पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. 9 खेळाडू बाद झाले, 28 फक्त धावा आणि 43 मोठ्या धावसंख्येच्या फरकाने हा सामना जिंकलाय.